आम्ही भारतीय लोक आंदोलनच्या वतीनं कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये निर्भय बनो सभा आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा सरोज एन.डी. पाटील या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या। या सभेत निर्भय बनो चळवळीचे मार्गदर्शक डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी महायुतीच्या चुकीच्या कारभाराचे वाभाडे काढतानाच निर्भय बनो चळवळ या निवडणुकीत महाविकास आघाडीला सशर्त पाठिंबा देत असल्याचं सांगितलं। या सभेत बोलताना डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी ही लढाई महाराष्ट्र धर्माची असल्याचं स्पष्ट केलं। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असे अनेक मुद्दे सत्ताधारी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समोर आणतील, मात्र महाराष्ट्राच्या अधोगती विरोधात आता उभं राहिलं पाहिजे। महाराष्ट्र बुडवू पाहणाऱ्यांना रोखण्याचा निर्धार करा असं आवाहन चौधरी यांनी केलं। राज्यात जातीपातीचं राजकारण करून विषवल्ली पेरली जातीये। प्रत्येक समाजात फूट पाडून यांना सत्ता हस्तगत करायची आहे, मात्र अशा आगी लावणाऱ्यांना आता रोखण्याचा निर्धार करा अशी साधही त्यांनी घातली। त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बोलताना पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमानी धर्म बुडवला असून गुजरात समोर त्यांनी नांगी टाकली अशी टीका केली। कॉम्रेड दत्ता देशमुखांना म्हणाले की दत्ता, मला तुला पुढचा मुख्यमंत्री करायचा आहे, फक्त तू कम्युनिस्ट पक्षातून काँग्रेस पक्षात ये असं ते म्हणाले। म्हणजे उद्या शपथविधीच काहीच प्रॉब्लेम नाही, आज पक्षांतर उद्या शपथविधी। कॉम्रेड दत्ता देशमुखांनी सांगितलं मरेपर्यंत माझा पक्ष सोडणार नाही, मुख्यमंत्री काय पंतप्रधान केलं तरी सोडणार नाही, अशी माणसं या महाराष्ट्रात। तुमच्याकडे तपस्वी होते एन.डी. सरांना काही कमी सत्तेच्या आले असतील का प्रलोभनं, पानसरे सरांना काही कमी आले असतील, पण ही माणसं बदली नाहीत हे ह्या शिंदेंना कोणीतरी सांगायची गरज आहे की महाराष्ट्र हा अशा माणसांचा, लाचार माणसांचा महाराष्ट्र कधी नव्हता, तो महाराष्ट्र धर्म यांनी बुडवला म्हणून आपण यांच्या विरोधात उभे आहोत। जो शिवाजी महाराजांचा धर्म, जो शाहू महाराजांचा धर्म, तो धर्म यांनी स्वाभिमानाचा बुडवला आणि गुजरातच्या समोर अक्षरशः नांग्या टाकल्या, म्हणून आपण यांच्या विरोधात आहोत। भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचाही त्यांनी समाचार घेतला। महिलांचे फोटो काढा म्हणणाऱ्यांना अशी शक्ती दाखवा की त्यांचे चेहरे फोटो काढण्याच्या लायकीचे राहिले नसले पाहिजेत असं आवाहन करतानाच खासदार महाडिकांवर विनयभंगाचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली। की यांना लोकांची शक्ती अजून कळलेली नाही आणि ती या विधानसभेला अशी दाखवायची आहे की बायकांचे फोटो काढा म्हणणाऱ्यांचे चेहरे फोटो सुद्धा काढायच्या लायकीचे राहिले नाहीत अशी करायची। अशा प्रकारचं तुम्ही बोलता बायकांबद्दल। बायकांचे फोटो काढणं हा त्यांना न सांगता हा गुन्हा आहे हे त्यांना माहिती नाही। राज्यसभेचे खासदार असून हे त्यांना माहिती नाही की फोटो काढून पाठवणे हाही गुन्हा हेही त्यांना माहिती नाही। पण हे सगळं कशाच्या जीवावर चाललंय ते आपल्याला फार पूर्वी, इकडे एक रत्नागिरीमध्ये महर्षी आहेत आणि त्यांची 2 संत मुलं आहेत छोटी छोटी। यावेळी बोलताना प्रसिद्ध कायदेतज्ञ डॉक्टर असीम सरोदे यांनी संविधान लाल रंगाचं कसं म्हणून प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी ते संविधान मानतात काय असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। संविधान वेगवेगळ्या रंगाचं आहे, मात्र हे सरकारच असंविधानिक आहे। या महाराष्ट्रात ओबीसी विरोधी मराठा असं युद्ध उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पेटवायचं होतं, मात्र जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं ते शक्य झालं नाही असा गौप्यस्फोटही त्यांनी केला। विदर्भामधले 62 जागांवर प्रभाव असलेल्या जागा आणि 18 मराठवाड्यातल्या जागा अशा 80 जागांवर त्यांच्या या निर्णयामुळे परिणाम झालेला आहे। कारण की ओबीसी विरुद्ध मराठा हे जे युद्ध पेटवायचं होतं देवेंद्र फडणवीसला, हे पेटलंच नाही आणि ते उभंच राहिलेलं नाही। ओबीसींना आरक्षण आहे त्याच्याबद्दल कोणी ढवळाढवळ करू शकत नाही, पण एक राग आहे परत अनेकांच्या मनामध्ये, ओबीसींच्या मनामध्ये आहे की देवेंद्र फडणवीस यांनी 17 वेगवेगळ्या जाती या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून ओबीसी आरक्षणाला धक्का लावलेला आहे, हे सुद्धा सत्य लोकांना आता माहीत झालेलं आहे। सरोज एन.डी. पाटील यांनी आपल्या भाषणात विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे सध्याच्या काळात हे दोघे लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठीचे आशेचे किरण वाटतात असं सांगितलं। निर्भय बना, घाबरू नका, शाहू फुले आंबेडकरांचे विचार जोपासा। सध्या शाळांमध्ये विषवल्ली पेरली जात असून आता पालकांनी मुलांवर लक्ष ठेवायला हवं असं त्यांनी सांगितलं। यावेळी अनिल चव्हाण, गिरीश फोंडे, सीमा पाटील, कादर मलबारी आदींनी मनोगत व्यक्त केली।
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, उद्योजक MB शेख, सुनीता पाटील, गीता हसूरकर, शिवाजी मगदूम, विक्रांत पाटील केणेकर आदी उपस्थित होते.